राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करत नवीन योजना जाहीर केली आहे। या योजनेत शेतकऱ्यांना पीक विमा हप्ता रक्कम भरावी लागणार असून त्यामुळे बोगस शेतकऱ्यांची संख्या रोखता येईल, अशी अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। नवीन पीक विमा योजनेत समावेश केलेल्या पिकांची संरक्षित रक्कम तसेच हप्ता रक्कमही कृषी विभागाने जाहीर केली असून यासाठी अर्ज करण्याची मुदत ही 31 जुलै असणार आहे। कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याकडे ॲग्रिस्टॅक आयडी, ई पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असणार आहे। महत्त्वाचे म्हणजे पीक निहाय विमा संरक्षित रक्कम, शेतकऱ्यांचा विमा हप्ता रक्कम यात जिल्हानिहाय फरक असणार आहे। तर जाणून घेऊया की कधी मिळेल नुकसान भरपाई। तर पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक, कीड रोगांचा प्रादुर्भाव आदी कारणामुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पन्न हे त्या महसूल मंडळासाठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात भरपाई मिळणार आहे। बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक, 7/12 उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा। याशिवाय CSC केंद्रावरूनही आपले सरकारच्या मदतीने पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे। अधिक माहितीसाठी तसेच नुकसान भरपाई संदर्भात केंद्र सरकारच्या कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 यावर तसेच स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करता येणार आहे। विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी CSC विभागास 40 रुपये मानधन केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहे। ते संबंधित विमा कंपनीमार्फत CSC विभागाला देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी हप्त्याच्या रकमेव्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क CSC केंद्र चालकाला देऊ नये। तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।